किट्टी आडगाव मधील गावकऱ्यांनी का अडवले मुरमाचे टिप्पर, चला बघूया पुढे ब्लॉग मध्ये। तर जय शिवराय पब्लिक, मी महेश कोल्हे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। आणि सर्वात अगोदर माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा असला की आपल्या मागे एकच काम असते, ते म्हणजे आपल्या राजांचा भगवा झेंडा आपल्या घरावरती लावायचा। मग काय, मी आणि गोपी शेट्टी दोघांच्या पण घरावर एकदम चांगल्या प्रकारे झेंडे लावले आणि आलो गजू अण्णाच्या हॉटेलमध्ये दुधाची 90 मारा। तिथून फाट्यावरती आलो तर गोपी शेट म्हणले आपल्याला चप्पल घ्यायची। मग त्याला म्हणलं चल हानी भाईच्या दुकानमध्ये नवीन स्टॉक आला, इथे आम्ही चप्पल घेतच होतो की तेवढ्यात आपल्याला निकिताचा फोन आला, म्हणले आपल्याला माजलगावला जायचं। म्हणून तिला घेऊन माजलगावला आलो। तर पहिल्यांदा गेलो आपल्या अशोकरावच्या मोरे हॉटेलवरती रस घ्यायला, कारण आज सूर्यदादा लई तापलेले होते। आणि रस पिल्यानंतर बिल द्यायला तर अशोकराव म्हणते दाजीकडून कुठं पैसे असतात का? मी म्हणलं पैसे घ्यावाच लागतील, कारण पुष्पा धंदे मी मजाक नाही करता। त्यानंतर गावात आल्यावरती बघतोय तर काय दोन मुरमाचे टिप्पर आहे रोडवरती एकमेकांवर लाईन मारत थांबले होते। पण नंतर मला समजलं की हे तसा विषय नाही, इकडे टेंडर चालू झाल्यामुळे गावातून खूप जास्त टिप्पर जातात आणि त्यामुळे गावकऱ्यांना लय धुळीचा त्रास व्हायला, म्हणूनच गावकऱ्यांनी हे टिप्पर अडवले होते।